नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काल रोहित पवार यांनी अजितदादा पवार यांच्या संबंधीची एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यासोबत नेमकं काय झालेलं असू शकतं याच्याविषयी प्रेझेंटेशन दिलं. या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी काही व्हॉट्सॲपचे चॅट दाखवले, काही ग्रुप चॅट दाखवले, काही DGCAने दिलेले ट्रान्स्क्रिप्ट दाखवले, वेळा सांगितल्या, कोणाला नेमलं होतं, कोणाला काढलं, हे सगळं त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांच्या समोर सांगितलं. आज त्यांनी दिल्लीमध्ये हिंदीमधून प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि देशभरातल्या मीडियाच्या समोर ही बातमी ठेवली, हा मुद्दा ठेवला. आता रोहित पवार यांच्या म्हणण्यावर सरकारकडून काहीही उत्तर येणार नाही, सरकार काही याच्यावर ब्रसुद्धा उच्चारणार नाही, बघा बघा असं लोक म्हणत होते. परंतु तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांना आज मीडियाने विचारलं की रोहित पवार यांनी काल घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स संबंधी तुम्हाला काय म्हणायचं आहे. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट आलं की ते म्हणाले इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, ते झालं पाहिजे, जे काय होईल ते समोर येईल, आलं पाहिजे. पण या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य होतं जे तुम्हाला सुद्धा खटकेल, मला तर खटकलंच. त्याच्यात ते असं म्हणतात की अशा प्रकारे शंका वगैरे उपस्थित करणं ह्याने लोकांच्या मनामध्ये उगीच संभ्रम पैदा होतो, तयार होतो. काय म्हणाले ते एकदा बघा. ही सगळी चौकशी चाललेली आहे. मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की या संदर्भात जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन तयार होतात. आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन तयार होतात. देशामध्ये जे DG एव्हिएशन सेफ्टी आहे हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे. देशात आजपर्यंत झालेल्या सगळ्या अपघातांमध्ये त्यांनीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. ऐकलं तुम्ही काय म्हणतात साहेब? कन्फ्युजन्स तयार होतात. आता रोहित पवार यांनी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ना, त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही गोष्टी हवेत केलेल्या नाही आहे. म्हणजे ते असं नाही म्हणाले असं असू शकतं, तसं असू शकतं, अशा त्यांनी कहाण्या नाही बनवल्या. त्यांनी काही गोष्टी समोर ठेवल्या. उदाहरणार्थ सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे पायलट हे वेळेवर बदलले. म्हणजे दादा ज्या विमानाने सकाळी निघणार होते त्या विमानाचे वैमानिक जे 2 लोक आधी ठरवलेले होते, ज्याचा फोटोसुद्धा आला होता, तो चष्मावाला ब्लॅक अँड व्हाईट फोटोमधला तरुण दिसणारा व्यक्ती, हा तिथे चालक म्हणून जाणार होता त्या विमानाचा. मात्र ते कसं काय त्यांचं नाव बदललं माहिती नाही. वेळेवर मात्र चालक म्हणून कपूर आडनावाचे ते जे की त्या याच्यामध्ये गेलेले आहेत. ही नावं शांभवी पाठक आणि कपूर या दोघांना वेळेवर कसं काय तुम्ही हे केलं? म्हणजे रात्री जे दोघंजण ठरले होते सकाळी ते प्रेझेंट आहे असंही म्हटलं होतं, परंतु वेळेवर पायलट बदलले. हे काही असं हवेत नाही त्यांनी प्रश्न विचारला. हा प्रश्न इतका व्हॅलिड आहे. म्हणजे नुसतं एवढ्या मुद्द्याला जरी धरलं तरी मला असं वाटतं की ते समोर आलं पाहिजे. पहिल्यांदा त्या कंपनीचा जो कोणी मालक असेल त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे की हे बघा असं असं झालं होतं म्हणून पायलट वेळेवर बदलले. आता जे काही बातम्यांमधनं वगैरे काय माहिती आली आहे की नाही ते जे पायलट ठरलेले होते ना ते म्हणे ट्रॅफिकमध्ये अडकले. आता सकाळच्या 6 वाजता कोणतं ट्रॅफिक असतं? आणि जर ट्रॅफिकमध्ये अडकले असं जर का काही येत असेल तर याचा अर्थ काय आहे की काय आहे की जे लपवत आहे. आणि त्यामुळे रोहित पवारांनी काय हवेत गप्पा मारल्या नाही. जसं फडणवीस साहेब म्हणतायत की शंका कुशंका ह्या त्यांनी काही जे ठोस मुद्दे आहे त्याच्यावरूनच उपस्थित केलेले आहे. त्याच्या बाहेर ते कुठेही गेलेले नाही आहे. त्यामुळे ते जे काही मुद्दे आहेत ते पण मी तुम्हाला सांगते. दुसरं त्यांनी विचारलं की फॉरेन्सिकची टीम खूप उशिरा आली. सकाळी 8:44 8:45ला हे झालं. 9:30 वाजता बातमी आली की अजितदादा गेलेत. सगळा मीडिया तिथे पोहोचला. सगळे मॅक्सिमम लोक 2 तासामध्ये तिथे पोहोचले. मुंबईपासून फार अंतर नाही आहे किंवा म्हणूया पुण्यापासूनही. तरी पण फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी तिथे लवकर आली नाही. रात्री आली आणि त्या मोबाईलच्या लाईटमध्ये ते शोध करत असतानाच्या बातम्या यायला लागल्या. आता बघा खरं तर ही किती हे असतं की त्या वेळेला तिथे पोहोचणं. त्या वेळेला नाही झालं तर 1 तासाने 2 तासाने, तुम्ही चक्क 12 तासानंतर येता. आणि हे सगळं जे काही आहे की असं का झालं हा प्रश्न विचारणं
हवेतलं नाही आहे, हे झालेलं आहे की फॉरेन्सिकची टीम उशीर आली आणि ती का आली हा प्रश्न आहे. त्यामुळे हा फडणवीस साहेब जे म्हणत आहेत, मला असं वाटतं की रोहित पवारांचे प्रश्न हे थेट आहेत. खरं तर सरकार म्हणून फडणवीस साहेबांनी जसं ते म्हणत आहेत ना की इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे, ते हायेस्ट बॉडी जी इन्व्हेस्टिगेशनची असेल त्यांना द्यायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय बॉडीज ज्या आहेत त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे. आणि जे आहे ना ते क्लिअर कट लोकांच्या समोर आलं ना तर तेव्हा लोकांच्या मनातली शंका निघून जाईल की ओके असं असं झालं. पण ते जे आहे ते काय, तिसरा प्रश्न रोहित पवारांनी काल विचारला होता, वैमानिक शेवटी काहीच रिॲक्ट झालेलं नाही. शेवटी जे कॉल रेकॉर्ड झाले, जे ट्रान्स्क्रिप्ट आलेलं आहे DGCA कडून की काय काय बोलणं झालं, की रनवे दिसत नाही आहे, ओके ठीक आहे रनवे दिसला आहे, मग आता इथे आम्ही उतरतो, मग ते म्हणाल नाही नाही 29वर उतरतो, मग म्हणाल नाही नाही 11वर उतरतो, हे सगळं ट्रान्स्क्रिप्ट दिलं आहे बरं का. या ट्रान्स्क्रिप्टमध्ये सगळ्यात शेवटचं वाक्य येतं आहे ओ शिट ओ शिट, असं त्या शांभवी पाठक म्हणाल्या. ह्या सहवैमानिक होत्या, त्या चालवत नसतात, त्या सोबत असतात, त्या फक्त कोऑर्डिनेशन करण्याचं काम करत असतात. तर रोहित पवारांनी एक व्हॅलिड प्रश्न विचारला की या ठिकाणी म्हणजे समजा काहीतरी होतंय, गडबड झालेली आहे, कळलंय आपल्या हाताच्या बाहेर गेलं, तर जी चालवणारी व्यक्ती असते त्या व्यक्तीची पहिले रिॲक्शन येते ना, त्याला कळतं अरे यार काय झालंय शिट, किंवा बापरे, किंवा काहीतरी शिवी येते, काहीतरी जोरात ओरडतो व्यक्ती, चालवणारी व्यक्ती. मात्र चालवणारी व्यक्ती काहीही बोलली नाही, काही त्यांचा आवाज नाही आहे, फक्त शांभवी पाठक ह्या ओ शिट म्हणतात. मग याचा अर्थ काय आहे, चालकाला माहिती होतं का की आपल्याला हे करायचं होतं, हा प्रश्न त्यांनी विचारला. मला असं वाटतं की हा त्या शेवटच्या ट्रान्स्क्रिप्टवरून विचारलेला प्रश्न आहे की त्यांचा का नसेल आला. आणि ह्या वैमानिकाचा रेकॉर्ड खूप वाईट राहिलेला आहे. खूपदा दारू पिऊन, त्याला 2दा दारू पिल्यामुळे पकडलेलं होतं, दारू पिऊन ड्युटीवर आलेला होता. आणि विमान चालवणे ही काही सोपी गोष्ट आहे का, हवेमध्ये चालवायचं म्हणजे कसं काय होणार ते. एकदा तर त्याला 3 वर्षासाठी सस्पेंड केलेलं होतं कारण की दारू पिऊन तो आढळलेला होता सर्व्हिसवर. मग अशा निलंबित केलेल्या माणसाला परत रुजू का केलं हा प्रश्न आहे ना. आणि हा प्रश्न काही चुकीचा नाही आहे. जर अशा कोणाही व्यक्तीला तिथे VIP जरी नसले, तिथे कोणतंही विमान चालवण्यासाठी अशा व्यक्तीला घ्यायलाच नाही पाहिजे, कारण की प्रत्येकाचा जीव तेवढाच महत्त्वाचा आहे. तिसरा प्रश्न त्यांनी विचारला ते म्हणजे हे जे कंपनी आहे ना, ही विमानाची जी कंपनी आहे, ह्या विमानाच्या कंपनीला युरोपमध्ये बॅन आहे. कारण 2 वर्षापूर्वी 2023ला ह्यांचं विमान पडलं होतं. 2023ला हे विमान जे आहे ते विमानाचं थोडक्यात बचावलं होतं ते. तर जगभरामध्ये ना कुठलंही विमानाला काही झालं तरी आंतरराष्ट्रीय लेवलला पण काही लोकांना काही बॉडीज आहेत की याची सेफ्टी बघणाऱ्या. तर ही जी आंतरराष्ट्रीय बॉडी आहे युरोपमधली, ह्या युरोपमधल्या बॉडीनी भारतामध्ये जरी झालेलं असलं या कंपनीचं, तरी त्यांना विचारलं की कसं काय झालं, कारण की त्यांचे विमान इकडे पण होते, युरोपमध्ये पण चालत होते. तर तुमचं तिथे काय नेमकं फॉल्ट झाला होता ते सांगा. त्याचा रिपोर्ट मागितला, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला घेतलं, तर ते रिपोर्टही आला नाही. आणि त्यांना इन्व्हेस्टिगेशनमधनं त्या युरोपियन बॉडीला लक्षात आलं की ह्यांचे बेसिक सेफ्टीचे फीचर्स आहेत ते सुद्धा ते पाळत नाही. त्याच्यामुळे त्यांनी युरोपमध्ये ह्या विमानाच्या कंपनीला त्यांनी निलंबित केलेलं होतं, सस्पेंड केलेलं होतं की तुम्ही इकडे तुमचे ऑपरेशन करू शकत नाही, तुम्हाला इकडे सर्व्हिस देता येणार नाही. मग अशी कंपनी जी युरोपनी बॅन केली, कशामुळे, सेफ्टी नाही आहे. ती कंपनी भारतामध्ये कशी काय सुरू होती. एकतर ती म्हणजे ही जी बॉडी आहे आपले एव्हिएशन मिनिस्ट्री आणि त्याच्या अंतर्गत प्रशासन बघणारे सगळे जे काही लोक आहेत, ह्या प्रशासन बघणाऱ्या लोकांनी दुर्लक्ष केलं असेल की हां ठीक आहे, माहिती आहे की हे काय मेंटेनन्स वगैरे करत नाही, पण ठीक आहे ती कंपनी मेंटेनन्सला समजा 1 कोटी रुपये खर्च येत असेल, 10-10 लाख रुपये ऑफिसरला देणार 2-4, तेवढं काय होतं ते त्यांचा खर्च वाचतो आणि ह्या ऑफिसर लोक म्हणणार की ठीक आहे यांचं ऑल क्लिअर. मग अशा प्रकारे भ्रष्टाचार करून कुठल्या तरी पैशासाठी, कुठल्या तरी कशातरीसाठी यांचं हे सगळं जे आहे ते सेफ्टी फीचर्सकडे दुर्लक्ष कुठेतरी प्रशासनाकडून केलेला एक असा प्रश्न डायरेक्ट रोहित पवारांनी काल विचारला. ते म्हणाले की एवढा वचक आहे या कंपनीचा की ही कंपनी युरोपमध्ये बॅन होते आणि इथे बॅन नाही होत, म्हणजे इथल्या लोकांच्या जीवासोबत खेळणंच आहे. आणि
हा प्रश्न चुकीचा नाही आहे ना. जसं फडणवीस काय म्हणतात की शंका कुशंका उपस्थित, अरे ही शंका नाही आहे. एवढा मोठा माणूस महाराष्ट्राचा, इतका चांगला नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे, त्याच्यासंबंधी 10 दिवस तर ते कुटुंब चूप होतं है ना. का तर तेव्हा ते फडणवीसच म्हणत होते राजकारण करू नका. त्यांना वाटलं की ठीक आहे, आपण सगळं 8-10 दिवसात त्यांनी हे सगळं मिळवलं, तिथल्या लोकांचे रेकॉर्डिंग्स मिळवले, अजून काही काही विमानाशी संबंधित बेसिक माहिती मिळवली, वेगवेगळ्या ऑफिसर लोकांकडनं त्यांनी इनपुट्स घेतले, वेगवेगळे डिपार्टमेंटमधल्या लोकांकडनं इनपुट्स घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सगळं जे आहे ते प्रेझेंट केलेलं आहे की काय असते सेफ्टी आणि कसं इथे व्हायोलेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर व्हिजिबिलिटी 5 किलोमीटर नसतानाही टेक ऑफच्या वेळेला ऑल ओके असा मेसेज का आला, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. हा प्रश्न तर त्यांनी ग्रुप चॅटमधलंच दाखवलेला आहे. म्हणजे 8:30 वाजता व्हिजिबिलिटी 3 किलोमीटर होती, तर 7 वाजता व्हिजिबिलिटी अजून कमी असणार आहे ना. धुकं जास्त असेल सकाळी 7 वाजता विमान उडायच्या वेळेला. विमान उडायची परवानगीसुद्धा जर धुकं असेल तर मिळत नाही. मग जर उडायची परवानगीच धुकं असताना धुकं नाही आहे म्हणून उडायची परवानगी मिळाली, मग उतरायची परवानगी का नाही मिळाली, हा प्रश्न डायरेक्ट त्या ग्रुप चॅटवर ऑल ओके या मेसेजवरून त्यांनी विचारला. त्यांनी कुठेही हवेत शंका कुशंका उपस्थित केल्या नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी जरी म्हटलं की इन्व्हेस्टिगेशन व्हावं, आंतरराष्ट्रीय लेवलच्या बॉडीजकडून इन्व्हेस्टिगेशन व्हावं, कारण इथले लोक परत मॅनेज होऊ शकतात. परत ही विमानाची कंपनी माहीत नाही त्यांच्याकडे किती पैसे आहेत, ते आपल्या लोकांना आपल्या चुका दाबण्यासाठी या इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या लोकांना पैसे देऊन किंवा अजून काही करून ते आपले हे रोहित पवारच म्हटले की हे मॅनिप्युलेट करू शकतात सगळे CCTV किंवा जे काही पुरावे असतील त्या सगळ्यांसोबत मॅनिप्युलेशन होऊ शकतं. कारण अजूनही मुंबई विमानतळावरचं CCTV फुटेज मिळालं नाही असं रोहित पवार म्हणाले. ते मिळायला पाहिजे ना. बारामती विमानतळावरचं मिळालं, हां ते असं असं झालं असं चालन पडत आहे. पण मुंबई विमानतळावर की जे दादा बसलेत है ना, विमानामध्ये बसले, कुठून कोण बसलं, कधी बसलं, त्यांच्यासोबत काय होतं, त्या विमानामध्ये काय ठेवण्यात आलं होतं, हे CCTV फुटेज मिळाले, लोकांच्या समोर आले, तर मला असं वाटतं की पुढे जायला. आणि आपल्या देशामध्ये आहे ना रिस्पॉन्सिबिलिटी नावाची गोष्ट होती याच्या आधी. 2014च्या आधी काही झालं ना, तुम्ही बघा पोलीस समोर यायचे आणि सांगायचे तपास इथपर्यंत आलेला आहे, आम्हाला हे हातात आलेलं आहे आणि इथून पुढचा जे काय होईल आम्ही तुम्हाला कळवू. मुख्यमंत्री यायचे, प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे, असं असं या घटनेसंबंधीचा तपास झालेला आहे, हे इथपर्यंत आलेलं आहे ना, आपण वेगात पुढे येऊन हे करू. आता कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी कोणाला राहिलेली नाही आहे. आपले पंतप्रधानच प्रेस कॉन्फरन्स घेत नाही आहे, बाकीचे तर CID वगैरे कधी घेतील की नाही माहिती नाही. पण हे झालं पाहिजे ना, तपास यंत्रणा ह्या रिस्पॉन्सिबल असल्या पाहिजे, ही मागणी आपण केली पाहिजे. नाहीतर या देशामध्ये सेफ्टी नावाची गोष्ट राहिलेली आहे का, हा प्रश्न आहेच ना. रस्ते तुटलेले असतात, पुलंच तुटून पडतात, काय काय काहीच होतं. इतका भ्रष्टाचार भोकाळलेला आहे आणि म्हणून प्रश्न विचारत राहिले पाहिजे. तपास धीम्या गतीने का सुरू आहे असा प्रश्न रोहित पवारांनी विचारलेला आहे. हा प्रश्न हवेतला नाही आहे. CBI सोबत आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणाकडे देण्यात आलेला नाही आहे. त्याच्यानंतर अनेक अजून त्यांनी प्रश्न विचारलेले आहे आणि हे प्रश्न फक्त रोहित पवारांचे नाही आहे. हे प्रश्न ते म्हणाले की पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा, अजितदादा पवार यांना सुद्धा हेच प्रश्न आहेत. आणि त्यामुळे रुपाली ठोंबरे, अमोल मिटकरी हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते, त्यांनी हेच प्रश्न उपस्थित केले आणि तपास करायला काय अजून ॲडव्हान्स पद्धतीने करावा अशी विनंती केली. आणि ते हेही म्हटले की प्रफुल्ल पटेल वगैरे लोकांनी विचारलं की ते का नाही मागणी करतायत अशी, ते म्हणाले की त्यांना बहुधा सत्ता टिकवणं हे जास्त महत्त्वाचं वाटलं असेल म्हणून त्यांनी या सगळ्या तपासाची मागणी केली नाही आणि ते वेगळ्याच सत्ताचे ते कॅल्क्युलेशन करण्यात दंग आहेत. पण हे जे काही प्रश्न आहेत रोहित पवार यांनी विचारलेले हे खूप व्हॅलिड प्रश्न आहे. याच्यातला एकही तुम्ही प्रेस कॉन्फरन्स पूर्ण पहा, काल आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. त्यातला एकही मुद्दा त्यांनी असा हवेत घेतलेला नाही आहे. जे त्या वेळेला जे नोंदवलेलं आहे त्याच्याच आधारे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे. ठीक आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आम्हालाही असं वाटतं की हा घातपात असू शकतो. ते मोसादचं त्यांनी उदाहरण दिलं की त्याच्यामध्ये ते पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये एक डायलॉग आहे म्हणे की कोणा व्यक्तीला जर का हे करायचं असेल तर ते पहिल्यांदा ड्रायव्हरला टार्गेट करायचं आणि विमान असेल तर मग त्या ठिकाणी वैमानिक, कारण मग त्या वैमानिकाला काय झालं तर काय आतमधल्यांची काही हे नसते आणि त्यांना हे करणं जास्त सोपं असतं कारण की
ते काय वीक कडी आहे ना ते. उपमुख्यमंत्र्यांकडे तर खूप सिक्युरिटी असते. तर हे असं सगळं जर केलं असेल तर कंपनीच्या डायरेक्टरला पहिल्यांदा हातात हे घ्यायला पाहिजे. आणि जी कंपनी तिकडे बॅन आहे ती अजूनही आपल्या देशामध्ये सर्व्हिस का देते आहे हाही प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांचं हे जे स्टेटमेंट आलेलं आहे, भरे त्यांनी नंतर बोलले ते झालं पाहिजे इन्व्हेस्टिगेशन, सगळं समोर येईल, असं तसं तसं तसं. पण ते जे असतं ना की त्याच्यामध्ये तुम्ही एक असं म्हणणं की शंका उपस्थित करणं म्हणजे लोकांना कन्फ्यूज करणं, मला असं वाटतं की एवढं हे वाक्य इथे यायला नव्हतं पाहिजे. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.